तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आता आज मुलं बघा कशी बसलेत नाश्ता वगैरे करायला। त्यांचं चाललंय चहा बटर खारी टोस्ट खाणं ना। बबड्या वरती बघ। आणि नुसते बसलेले नाही आहेत बघा, टी व्ही बघा पुढे। त्यांना टी व्ही लागतेच बघायला, टी व्ही बघितल्याशिवाय ते खाणार नाही असे आहेत ते। हे बघा पूर्ण दिवस व्हिडिओ तर काढूच नाही शकत। आमच्या इथे इतका आवाज चालू झाला आहे ना, कारण इथे सगळं JCBने खोदायला घेतलं आहे, दगडं वगैरे काढायला घेतलं, त्यामुळे इतका आवाज येतो घरात खडखड खडखड। तर व्हिडिओमध्ये म्हणजे रूममध्ये पूर्ण आवाजच आवाज येतो। त्यामुळे मी ना संध्याकाळीच व्हिडिओ काढायला घेते, कारण सकाळी काढायला सकाळी 8:30-9 वाजल्यापासून आवाज चालू होते, संध्याकाळी 7 कधी 6। आज जरा लवकरच बंद झालं आहे, 6:30लाच बंद झाले आवाज, त्यामुळे तेव्हा काढायला घेतलं आहे। आता बबड्याला जायचं आहे घेऊन खेळायला ना। बबड्या तुला जायचं आहे ना खेळायला, त्याला फ्रेंडबरोबर खेळायचं आहे। त्याला दुपारी जायचं होतं ना, इकडं बघ वरती, दुपारी जायचं होतं त्यामुळे तो रडत होता। कसा रडला बबड्या? अय बबड्या कसा रडला? असं रडला? दुपारी रडत होता तर त्याला बोली ऊन आहे ना दुपारी, त्याच्यामुळे नको, कारण तो येतो 10:30 वाजेपर्यंत स्कूलमधनं, मग 11 वाजता ऊन होऊन जातं। मग बोली आता नको, संध्याकाळी नेते तुला खेळायला। खेळायला सोडून येते मी परत घरी, आणि मग थोड्या वेळाने परत आणायला जाईल ना बबड्या। थोडा वेळ अर्धा तास खेळायचा? किती वेळ खेळणार? अर्धा तास। हे बघ कसं पाया पडून निघालाय, इकडं बघ निघालाय खेळायला। बोललं ना त्याला, त्याला लय आवडतं खेळायला। वरती बघ बुटं घालतोय तो आता पायामध्ये बुटं घालतोय। चला बाय बाय, त्यांनी चला खेळायला। तिथे काढू का तुझी व्हिडिओ? नको, त्याला नाही आवडत, मस्ती करायला लागते ना फ्रेंड बरोबर। हां चल बाय बाय, थांब मी येते थांब। आता मम्मी इथे मेथीची भाजी निवडती आहे। आज मम्मी जेवणाला मेथीची भाजी बनणार आहे ना मम्मी? मेथीची भाजी पण मेथी काय बरोबर भेटली नाही आहे, त्यामुळे थोडी पानापानाच घेते। प्लेन बनवते मेथीची भाजी, प्लेन लसूण मिरचीवरती। कांदा कांदा नाही ना, आज पप्पा बोलले का तशीच बनव, लसूण मिरचीवरती, कांदा नको घालू। गडगड आवाज येतो, मग आता खेळून आला जाऊन तर गडगड आवाजच येणार ना। पाणी पिलं आल्यावरती गडगड आवाज येणार, शांत बसायचं, हळूच पाणी प्यायचं। हे आज पण मस्ती चालली, शांतच बसणारच नाही तर मस्ती मस्ती मस्ती। अरे बापरे, दमला, खेळून दमला का? अभ्यास करून जमतो आता थोडा अभ्यास कर, मग आपल्याला जायचं मठामध्ये। भाजी स्वयंपाक करते मग जाऊया मठामध्ये। आता झाली भाजी निशी, भाजी काय बरोबर नाही मिळाली, पण जाऊ थोडीशी बस झाली ना एवढी आपल्याला। पानं कोवळी आहेत ना, होऊन जाईल भाजी। हां चला आता आपण बनवूया भाजी मेथीची। हम्म काही जास्त साहित्य नाही ना, आज साधी बनवणार आहे। साधीमध्ये ही पण छान लागते। मेथी ही स्वच्छ करून घेतली धुवून, आणि लसूण आणि मिरची बारीक चिरून घ्यायची एकदम। तर आमच्याकडे तिखट लागतं, त्याच्यामुळे आम्हाला मिरची एकदम बारीक चिरलेली लागते आपल्याला। आणि लसूण बारीक ठेचून घ्यायचं आहे। बस 2-3च साहित्यामध्ये मेथीची भाजी छान होते पण ही। आणि प्रवासाला वगैरे पण न्यायला आहे ना, कांदा नाही टाकत ना आपण, त्याच्यामुळे ती खराब नाही होत। लसूण ठेचून घ्यायचं आहे। गॅसचा एकदम सोपी आणि सिंपल आहे ही भाजी बनवायला। आणि पालेभाजीला थोडं तेल जास्त लागतं, तेल टाकलं ना की चव छान लागते पालेभाजीला तेलामुळे। पहिले आपल्याला तेल टाकायचं, तेल टाकायचं, तेल गरम होऊ द्या। आता हे बघा तेल तापले, आपण त्याच्यामध्ये लसूण घालायचं। लसूण चांगला असा परतून घ्यायचा, आणि मग लसूण असं लसूण थोडं जास्त लागतो, कारण इथे कांदा नाही आपण घालत ना। लसूण मिरचीवरती पण छान होते ही भाजी अशी। आता लसूण थोडं परतला की त्याच्यामध्ये आपण मिरची कापलेली ती घालायची, आणि मिरची चांगली फ्राय करून घ्यायची लसूण आणि मिरची तेलामध्ये। कारण मिरची कशी थोडी कचवट राहिली की जास्त भाजी तिखट लागते, आणि थोडी फ्राय झाली ना चांगली मग त्याच्यामुळे भाजी काही जास्त तिखट नाही लागत। तुम्हाला वाटत असं मी पोलपाटावर कापते, तर माझ्याकडे चॉपर आहे, पण मला ना हे जरा उंच पडतं ना, आणि माझ्याकडे 2 पोलपाट आहेत, त्याच्यामुळे मला ह्याच्यावरती आवडतं कापायला। लाकडाचं पण आहे, असं घेऊन पटकन टाकता येतं ना भाजीमध्ये, त्याच्यामुळे मी ह्याच्यावर। जड किती नाही एवढं जड आहे, पण मला आता ती सवय लागली ना त्याच्यामुळे टाकायची। आणि ती चॉपर कसं असं खाली आहे ना प्लेन,
त्याच्यावरती कापामध्ये परत उचलायला लय वेळ लागतो. हा हे बघा, आता ही आपली मिरची पण फ्राय झाली ह्याच्यामध्ये आणि लसूण पण फ्राय झालाय चांगला. आता ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला हिंग. हिंग 1 छोटा चम्मच घालायचा. तर मी झाकण्याच्याच अंदाजाने घालते. हिंग घालायचं, हिंगामुळे भाजी छान होते. मेथीची भाजी पालेभाज्यांमध्ये आमच्याकडे म्हणजे हिंग मी घालतेच प्रत्येक भाजीमध्ये, त्यामुळे मला सवय लागले हिंग घालायची. आणि हळद घालायची थोडी, अर्धा चम्मच हळद घालायची. मग हे चांगलं परतून घ्यायचं आणि मग मेथीची भाजी घालायची त्याच्यावरती. मीठ नाही घालायचं, नंतर घालायचं वरण. ती धुवून घेतली मी मेथीची भाजी चांगली स्वच्छ, ती घालायचं आणि ती चांगली परतून घ्यायची त्याच्यामध्ये. आधी मीठ का नाही घालायचा, कारण का आपल्याला ती भाजी जास्त दिसते आणि मग मीठ घातलं ना कधी खार होऊ शकते ना. म्हणून मेथी या पालेभाजीला अंदाज असला तर आधी घालू शकता तुम्ही, पण नंतर घातली तर कशी थोडी, आता ती हलवल्यानंतर परतल्यानंतर कशी ती थोडी कमी होते ना. एवढं आता परतल्यावर आपोआप ती खाली अशी बसून जाते आणि थोडी भाजी कमी होते त्याच्यामध्ये. भरपूर कमी होते. हां, आता मीठ घालायचं त्याच्यामध्ये, चवीप्रमाणे मीठ घालायचं. पहिले कमीच घाला, कारण का आता एक वेळेस हे काय बोलतात चालेल, कमी घातलं तर चालेल, पण जास्त नाही घालायचं कारण खारट लागली तर भाजी. हे बघा अजून कमी झाली, परतून तेवढी ती कमी होते. आता केवढी कमी झाली बघा. आणि अशी भाजी आहे ना प्रवासाला पण छान आहे, अशी पण भाकरी बरोबर छान लागते खायला. आणि कांदा घालून आमच्या घरात मेन काय आहे माहिती का, तिच्या पप्पांना आवडते अशी भाजी, कारण का त्यांची आई म्हणजे माझी सासू अशी भाजी बनवते आणि आम्हाला आवडते कांद्यावाली भाजी. तर आम्ही कधी कांदा वगैरे, कांदा मिरची लसूण वगैरे घालून बनवतो आणि कधी कधी त्यांच्या आवडीची, कधी लसूण मिरचीमध्ये बनवतो. आता ते आज बोलले माझ्या आवडीची बनव, म्हणजे ठीक आहे तुमच्या आवडीची बनवते. आज लसूण मिरचीमध्ये. आता आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. आता झाकण ठेवायचं आणि सारखं मध्ये मध्ये हलवत राहायचं. भाजी थोडीच होती की भाजी कमी होते, पण छान लागते ही भाजी खायला. गरम गरम भाकरी बरोबर तर 1 नंबर लागते खायला. आपली भाजी अशी झाली आहे, जवळजवळ होत आले. हे बघा, आता थोडंसं पाणी सुकलं ना की झाली आपली भाजी रेडी. शिजले आणि थोडी आपल्याला हे करायचे, थोडी लागून द्यायची एकदम नाही, म्हणजे थोडंसं पाणी राहिले त्याच्यामध्ये. सुकली का भाजी आपली रेडी झाली. लगेच होते ना ही भाजी, लगेच होते ना, लगेच होते मेथीची भाजी. आता आम्ही चाललोय मठात, तर तुम्हाला भाजी पटकन झाली किंवा आम्ही जाऊ मठात, मग तुम्हाला तिकडचं दाखवू. मम्मी फक्त भाजीच खायची का आज आपल्याला? नाही ग, वरण भात बनवलंय, भाजी वरण बनवले, भात बनवलंय. आल्यावरती आता 2-3 भाकरी टाकेल गरम गरम. आता आपण पहिले भाजी झाली की बंद करून मठात जाऊन येऊ. भाकर टाकतील त्याच्यावर तांदळाची आणि जेऊया. 3 टाकले तरी बस होतील आपल्याला. बस झालं. बबड्या चल तयारी कर, चल चल, माझं तर आवरलंय. चला